नमस्कार. गोवन वार्ता लाईव्ह आणि कोकण साथ लाईव्ह साठी मी किशोर नाईक गावकर आपलं स्वागत करतो. आज या खास गप्पा गोष्टी कार्यक्रमात आम्हाला दोन अनोखे आणि खास पाहुणे लाभलेले आहेत. आपल्याला लाभलेले आहेत एक यंग योगा प्रोफेशनल कपल जे मोठ्या प्रमाणात योगा या क्षेत्रात त्यांचं काम सुरू आहे आणि या दोघांनीही योगासाठी स्वतःला झोकून दिलेलं आहे. आपल्या सोबत आहेत प्रतीश मुळे आणि प्राजक्ता नितसुरे. तुमचं स्वागत आहे गोवन वार्ता लाईव्हच्या या गप्पा गोष्टी कार्यक्रमात. थँक्यू. आजच्या या धकाधकीच्या आणि पळापळीच्या जीवनात माणूस दिवसेंदिवस हेल्थ कॉन्शियस बनत आहे आणि याच हेल्थ कॉन्शियसच्या मनोवृत्तीमुळे आज योगा या गोष्टीकडे अनेकांचा कल जाताना आपल्याला दिसतो आहे. अर्थात रामदेव बाबा, श्री श्री रविशंकर आदींनी मोठ्या प्रमाणात योगाचं महत्त्व, मेडिटेशनचं महत्त्व हे सांगितलेलं आहेच. परंतु आरोग्याच्या दृष्टीनं जेव्हा आपल्यावरती आरोग्यासाठी या सगळ्या गोष्टी करणं भाग पडतं असा जेव्हा वेळ येतो त्यावेळेला माणूस आपोआप या योगाच्या किंवा आरोग्याच्या दृष्टीनं व्यायामाच्या मागे लागतो. यंग जनरेशन हे विशेषतः आपल्याला या योगामध्ये दिसत नाही. योगा गुरु म्हणजे कुणीतरी एक ज्येष्ठ व्यक्ती जो योगा शिकवतो अशा पद्धतीनं आपल्याला चित्र पाहायला मिळतं. परंतु इथं यंग कपल ज्यांनी योगामध्ये पूर्णपणे स्वतःला झोकून दिलेलं आहे आणि अनेक योगा शिक्षक ते तयार करतायत. देशातल्या वेगवेगळ्या राज्यात जाऊन ते ट्रेनिंग कोर्सेस घेत आहेत. त्याचबरोबर देशाबाहेरही जाऊन योगाचा प्रसार ते करतायत आणि हे या योगाच्या प्रेमात ते नेमके कसे पडले आणि त्यांचं काम कशा पद्धतीनं सुरू आहे या सगळ्या गोष्टींची माहिती आम्ही त्यांच्याकडून घेणार आहोत. खरं म्हणजे गोव्यात पर्यटनासाठी ते आले होते आणि नेमके या निमित्तानं त्यांची आमच्याशी भेट झाली आणि आम्ही लगेच त्यांना आमच्या स्टुडिओमध्ये बोलावून त्यांचे अनुभव कथन सांगण्यासाठी त्यांना भाग पाडलंय आणि अशातच त्यांच्याशी आम्ही या दिलखुलास चर्चा आणि दिलखुलास गप्पा गोष्टी करणार आहोत. प्रतीश, सुरुवात तुझ्यापासून करूया. तू कंपनी सेक्रेटरी, प्रोफेशनली तू कंपनी सेक्रेटरी CA. आता आकड्यांकडून तू थेट योगाकडे कसा काय वळला? म्हणजे योगाच्या प्रेमात तू कसा काय पडला आणि नुसतं प्रेमात पडला नाही तर या योगानं तुला का झपाटलंय? म्हणजे काय हे याचं गुपित काय नेमकं? मला वाटतं की ह्या जेव्हा आपण वेगवेगळे प्रोफेशन बघतो त्याच्यामध्ये जनरली जाणवतं की बरेच जण फक्त काम करत असतात. ते सकाळी उठतात, ऑफिसला जातात आणि त्याच्यानंतर घरी आणि एक जीवनाची जर सायकल जरी बघितली तरी पण ही अशीच असते की एक माणूस येतो, एका सर्टन वयापर्यंत काम पण करतो आणि त्याच्यानंतर तो निघून जातो. परंतु ह्याच्यापेक्षा व्यतिरिक्त काहीतरी जीवन जगण्यासाठी काहीतरी वेगळा एक इसेन्स असणं, ज्याला आपण फुल्लेस्ट 100% जगणं ह्याच्याबद्दल आपण बोलतो. पण खरंच आपण जगतो आहे का ह्याच्यावरती मला प्रश्न पडतो. किंवा लोकांचे जेव्हा मी चेहरे बघतो तेव्हा खरंच 12 वाजलेले असतात आणि मला वाटतं की ह्याच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. आणि हा स्ट्रेस आपण म्हणतो की पॉझिटिव्ह आहे किंवा मस्त वाटतंय, पण ऍक्च्युली जर आतमधलं बघितलं तर कुठे ना कुठे स्ट्रेस कॅरी करत असतो किंवा आपल्या कामांमध्ये फक्त प्रोफेशनली किंवा त्याच्यासाठी पण विचार करतो. पण त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त काहीतरी थोडासा भाग आपण स्वतः करता दिला पाहिजे असं मला नेहमी वाटतं. आणि मग थोडासा भाग म्हणजे काय तर रोज साधारण 20 मिनिटं 25 मिनिटं आपण स्वतःसाठी काढू शकतो. आणि म्हणून हा अवेअरनेस दुसऱ्यांसाठी असेल तो पहिल्यांदा माझ्यापासून मी सुरुवात केली आणि मला वाटलं की थोडंसं ब्रिदिंग टेक्निक्स असेल किंवा बाकी मेडिटेशनचा जो भाग असेल तो केला तर नक्कीच एक बदल स्वतःमध्ये जाणवतो आणि मग दुसऱ्यांमध्ये परिवर्तन तर नक्कीच होऊ शकतं. प्रतीश, मला एक सांग की तू प्रत्यक्ष योगा मास्टर BKS अय्यंगर आणि श्री श्री रविशंकर यांच्याकडून तू योगाचे धडे घेतले. आता या म्हणजे कसं आहे की योगाचं आकर्षण असणं गोष्ट वेगळी आणि प्रत्यक्ष त्या फील्डमध्ये जाऊन स्वतः शिकून घेऊन त्याच्यात स्वतःला झोकून देणं ही गोष्ट वेगळी. मग इतकं योगाच्या प्रेमात पडण्याचं म्हणजे काय असं घडलं की तू नाही या फील्डमध्येच मी स्वतःला झोकून देणार असं तुला का वाटलं? जनरली मला एक गोष्ट जाणवते की योग अभ्यास करताना बरेचसे लोक दिसतात, परंतु एक गोष्ट लोकांची एका वयानंतर म्हणजे आजकाल जर मी यंगस्टर मुलांमध्ये जर बघितलं तर एक गोष्ट जाणवते की आजकाल बिलो 35 जनरली सर्वायकलचा ताण, बिकॉज ऑफिसमध्ये काम आपण ह्या पद्धतीने करत आहोत आणि त्यामुळे पोश्चरलचा अभ्यास किंवा कमरेचा त्रास हा खूप आधीच्या वयापासून सुरुवात आत्ता होताना दिसतो. म्हणजे मॉडर्न बॉडी ही वेगळी आहे नक्कीच, हे समजून घेणं महत्वाचं. आणि मला जाणवतं की अरे व्याधी जर
एवढा लवकर येत असेल तर ह्याच्यावरती काहीतरी नक्कीच उपाय केला पाहिजे. म्हणजे फक्तच आपण काहीतरी मेडिसिन्स घेतल्या तर 100% नक्की इलाज नाही आहे, तर त्याच्यापेक्षा काहीतरी वेगळं करू शकतो. म्हणजे बेसिक आपल्याला हालचाली जमल्या पाहिजे की आपण व्यवस्थित बसतोय का, व्यवस्थित चालतोय का, किंवा व्यवस्थित आपल्याला झोप लागतेय का. ह्याच्यापासून मला इन्स्पिरेशन जाणवतं, कारण बेसिक गोष्टी इथेच हॅम्पर होतात की व्यवस्थित बसता येत नाहीये, किंवा व्यवस्थित झोप लागत नाहीये, किंवा व्यवस्थित चालता येत नाहीये, आणि हे कोणी शिकवलं नाहीये. तर हा जो भाग आहे हा आपण जर एज्युकेट केला, मग आपण पोहोचूयात ना. आसन अभ्यास असेल और शीर्षासन असेल, तोपर्यंत पोहोचण्याच्या आधी आपण बेसिक हालचाली शिकूयात, आणि ह्याच्या थ्रू आपण एज्युकेट करून योग अभ्यासाला पुढे घेऊन जाऊ शकतो. कारण आत्ताच्या काळामध्ये मला जाणवतं की हे बेसिक वरती काम करणं सगळ्यात महत्वाचं आहे. मग आसन अभ्यास किंवा प्राणायाम, मग स्पिरिच्युअलिटी, याच्याकडे तर नक्कीच आपण नक्की पोहोचू शकतो. प्राजक्ता, मास्टर्स इन फ्रेंच लँग्वेज अँड यू हॅव डायव्हर्टेड टू योगा. म्हणजे फ्रेंच लँग्वेज मध्ये तू मास्टरी करून योगाकडे कशी काय वळली? तुला योगाचं प्रेम कसं काय जडलं? मी 7वी पासून योगा क्षेत्रामध्ये, म्हणजे माझा क्लास नॉर्मल कसे लावतात पॅरेंट्स की आपल्या मुलाला पाठवायचं, तसं म्हणून मग आईने पाठवलं होतं. मग त्या योगा क्लासमध्ये जात असताना लक्षात आलं की माझ्या वयाचं कोणीच नाही आहे, सगळे मोठेच माझ्या क्लासमध्ये. पण मग ठीक आहे, म्हणजे मला काही ऑड नाही वाटलं, मी जात राहिले. मग एक लक्षण लक्षात आलं की आपलं ना मान दुखते काही स्पेसिफिक आसनं करताना, तरी दुर्लक्ष. ही साधारण 10वीच्या आतली गोष्ट आहे. मग आईला खूप हाऊस, त्यामुळे ती विविध शिबिरांना पाठवेल, का तिची इच्छा की मी योगात करिअर करावं. तेव्हा मला यात काहीच गंध नव्हता, किंवा यात करिअर सुद्धा करता येतं, किंवा काय अपॉर्च्युनिटीज आहेत याबद्दल इतक्या सखोलतेने विचार नव्हता झाला. पण मग जेव्हा लक्षात आलं की स्वतःला त्रास होतोय मला, मग ते मागे पडलं. मग व्यक्ती काय करते की परिस्थितीला दोष देत राहते की आता मी चुकीचे आसनं करत असेल म्हणून दुखत राहिलं. मग नंतर आयुष्यात बॅडमिंटन, स्विमिंग अशा अनेक गोष्टी आल्या, ट्रेकिंग, मग त्या बंद पडत गेल्या. मग लक्षात येईना की हे दुखतं काय, पण ती गोष्ट कंटिन्यू चालू राहिली. मग 2012 साली आर्ट ऑफ लिव्हिंगचा कोर्स करण्याची संधी मिळाली. मग तो कोर्स केल्यानंतर तर ॲक्च्युली यात आनंद काय, आणि जाणवलं की यार ठीक आहे, म्हणजे आपणच ऑड नाही होत, आपल्यासारखे आपल्या वयाचे पण अनेक लोक आहेत की जे शिकतात. कारण जनरली घरी असतं की मग हे काय वय आहे का, संन्यास घ्यायची ही काय वेळ आहे का, मग आनंद कधी घेणार, पार्ट्या कधी करणार. सो मग त्या वयात ही संधी मिळाली. योग असेल, मेडिटेशन असेल, गुरुजींचा प्रत्यक्ष दर्शन असेल, किंवा ॲडव्हान्स कोर्स असेल. पेन मात्र काही जात नव्हतं माझ्या स्वतःच्या शरीरातलं. विचार प्रचंड की हे दुखतंय का, की मी असं काय चुकीचं करते म्हणून दुखतं, याचं उत्तरच द्यायला मला सापडतच नव्हतं. तेव्हा माझ्या आयुष्यात थेरपेटिक योगा आला. आणि जे आता प्रतीश सर बोलले रिगार्डिंग दिस पोश्चरल अवेअरनेस. सो आपण काहीतरी खूप गंभीर विचार करतो, पण विषय साधा असतो, बसण्याची पोझिशन. जसं आपला मगाशी बोलताना विषय झाला की 1 तास योग करायला वेळ नाही ना, काहीच प्रॉब्लेम नाही. 1 तास देऊच नका ना, 24 तासच अवेअर राहूयात. मग 1 तास वेगळा काढण्याची वेळच येणार नाही. सो रोजचं मोबाईल मधलं बघणं असेल, कॉम्प्युटर असेल, बॅडमिंटन खेळतानाचा एकच हात दुखतानाचा स्ट्रोक, मग तो डाव्या हाताला व्यायाम होतोय का, जो उजव्या हाताला होतोय का. मग या सगळ्या गोष्टींमध्ये अपग्रेड केल्यामुळे लाईफस्टाईल स्वतःहून अपग्रेड झाली, आणि बाह्य दोष देणं थांबलं की बॅडमिंटनमध्ये फॉल्ट नाहीये, सूर्यनमस्कारात फॉल्ट नाहीये, शीर्षासनात फॉल्ट नाहीये, आपल्याला जमत नाही ते करायला. मग ते कसं करायचं या प्रवासात हे शिकत गेले, आवडत गेलं. स्वतः शिकल्यामुळे इतरांना पण याचा लाभ व्हावा अशी इच्छा आतनं होती. प्राजक्ता, तुझं स्पेशलायझेशन आहे मेडिकल योगामध्ये. आता आपण पाहतो की महिला किंवा स्त्रिया या नेहमी आपल्या कामात व्यस्त असतात. मग त्या घरकामात असू दे, नाहीतर ऑफिसमध्ये सुद्धा परफॉर्मन्स लेवलवरती जर आपण बघितलं तर महिलांचं परफॉर्मन्स हे जास्त असतं. आता मेडिकल योगा हा जो हे जे स्पेसिफिक फील्ड जे तू निवडलंय, त्या फील्डमध्ये काम करत असताना एक यंग योगा प्रोफेशनल म्हणून तुझा नेमका काय त्याच्यात अनुभव आहे? एक, कारण कसं असतं की आपण योगाकडे का वळतो, कारण आपल्याला कुठेतरी शारीरिक त्रास होतो कुठल्या तरी गोष्टीचा. जसं मगाशी तू म्हणाली की मला मानेचा त्रास झाला, कुठला तरी त्रास झाल्याशिवाय माणूस योगाकडे येतच नाही. हा पहिल्यांदा मेन प्रश्न आहे. तर यंग योगा प्रोफेशनल आणि मेडिकलमध्ये स्पेशलायझेशन
तुझा काय प्रत्यक्ष अनुभव की कशा पद्धतीचे लोक तुझ्याकडे ॲडवाईससाठी येतात आणि कशा पद्धतीचे लोकांना या मेडिकल योगामध्ये कसा काय इंटरेस्ट तयार होतो? सो ॲज यू से, महिला हा विषय इतका गंभीर आहे, याचं कारण सगळ्यात दुर्लक्ष कोण करत बरोबर. असेल घरामध्ये बरोबर. स्वतःकडे. सो तिचा पूर्ण वेळ डबे भरण्यात, ओट्यापाशी उभं राहून स्वयंपाक करण्यात, आणि ती तिची जबाबदारी. सो मग त्या केसमध्ये अगदी घरातलं माझ्या आईचं जरी उदाहरण दिलं की असा घराच्या समोर योगा स्टुडिओ आहे, पण इथून इथला प्रवास जो असतो ना, तो रोज सकाळी आम्ही असं 6ला की आई ये आता ये, पण ती सांसारिक जबाबदारी हे सुटवतच नाही, किंवा त्या एका लिमिट नंतर की होत नाही आता हे समजतं, शरीर सांगत असतं आतून की नाही होते. सो मग तरी ते डायव्हर्जन होतच राहतं कामाकडे, आणि ती स्वतःकडचा प्रवास हा अंतर्मुखी अवघडच आहे. त्यामुळे योग क्षेत्रात एनिवे इट इज सेट दॅट अंतर्मुखी होणं बरोबर हे नक्कीच डिफिकल्ट आहे. सो मग योगा हा तोच प्रवास आहे की जो आतमध्ये घेऊन जातो. आणि महिलांमध्ये तर म्हणाल तर ह्याची गरज जास्ती आहे. ह्याचं कारण प्रेग्नन्सी असेल किंवा या सर्व काळात अशा पण अनेक महिला येतात की ज्यांनी दुर्लक्ष केलं. आता बाळ मोठं होत असताना माहिती नव्हतं पोझिशनिंग कसं ठेवायचं स्वतःच्या शरीराचं. मग अगदी ब्रेस्ट फिडिंग असेल किंवा ड्युरिंग द टाइम ऑफ डिलिव्हरी असेल, योग्य अवेअरनेस न मिळाल्यामुळे दुखणं चालू झालेलं आहे, आणि मग ते आता सर्वायकल स्पॉन्डिलायटिस पर्यंत पोहोचलेलं आहे. मग त्याच्यावर काम करण्याची वेळ आली आता. सो असे पण लोक येतात, त्यांच्या परीने का होईना पण ते स्वतःकडे वेळ देतात, असं माझा अनुभव आहे. आणि मग ते येत राहतात, संभाव ते डिस्कनेक्टिव्हिटी होते, मग ते पुन्हा शिकतात, ते पुन्हा कंटिन्यू करतात. सो हा प्रवास आंतरिक आहे, स्वतःचा आहे. जेंडर डिफरन्सिएशन हा भाग आपल्या पर्स्पेक्टिव्हने एनर्जी फील्डलाच काम करते. त्यामुळे प्रत्येकाने स्वतःच्या बॉडीचं ऐकून रिस्पेक्ट करून जर व्यायाम केला सो तो त्या शरीरासाठी हेल्दी असेल. प्रतीश, तुझ्या क्लासेस म्हणजे पुण्यासारख्या शहरात, गजबजलेल्या शहरात आपण त्याला म्हणू, तुम्ही दोघेही तिथं प्रॅक्टिस करता. आता तुझा नित्यक्रम कसा सुरू होतो? म्हणजे तू स्वतःच्या क्लासेस तू चालवतो, त्याचबरोबर इंडिव्हिज्युअली मेडिकल योगासाठीही तू इंडिव्हिज्युअली लोकांना मदत करतो, लोकांना वर्कशॉप्स कंडक्ट करतो, कॉर्पोरेट वर्कशॉप्स तू कंडक्ट करतो, मग वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांसाठीही वर्कशॉप्स कंडक्ट करण्याचं तुझं काम चालतं. त्याबाहेर आपल्या देशातल्या वेगवेगळ्या राज्यातही तू भेटी देतो, देशाबाहेर जाऊनही तू, म्हणजे हे सगळं इतकं काम तू कसं करतो? मला सकाळपासून तुझा कार्यक्रम कसा सुरू होतो ते जरा सांग. जनरली सगळ्यात महत्त्वाचं मला जाणवतं की जर आपल्याला सगळ्यांना जर एज्युकेट करायचं असेल किंवा पोचायचं असेल तर पहिल्यांदा स्वतः योग अभ्यास करणं महत्त्वाचं आहे. तर माझी सुरुवात होते की स्वतःच्या ॲटलिस्ट स्वतःकरता 1 तास सकाळी काढणं, हा मी सुरुवात करतो. म्हणजे भले मी एक व्यक्तीसोबत किंवा काही लोकांसोबत कमी पोहोचेल, परंतु माझी सुरुवात ही मी सुंदर मेडिटेशन असेल, प्राणायाम असेल किंवा काही पोश्चरचा अभ्यास ह्याच्याने करत असतो. आणि मला जाणवतं की सकाळची सुरुवात मला आवडते की काहीतरी साधना करण्यामध्ये, आणि मग दिवसभराचा तास. म्हणजे माझा एक रूल आहे आमच्या घरामध्ये, जनरली आम्ही फॉलो करतो की जोपर्यंत आपण साधना करत नाही किंवा प्राणायाम अभ्यास असेल तोपर्यंत जेवण मिळणार नाही. आम्ही असा घरात रूल बनवलाय. म्हणजे घरामध्ये आई असेल किंवा कोणी पण असेल त्यांच्यासाठी हा रूल आहे की तुम्ही जर प्रॅक्टिस नसेल करत तर तुम्हाला जेवण मिळणार नाही. आमच्या दोघांसाठी म्हणजे स्पेशली. आणि त्यामुळे मग आम्ही जनरली फॉलो करतो सकाळचा पूर्ण वेळ. आणि त्याच्यानंतर मग वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी मला आवडतं की एका व्यक्तीपेक्षा जास्त लोकांपर्यंत कसं काम करू शकतो. कारण आज मला जाणवतं की हेच खूप महत्वाचं आहे की छोट्यातल्या छोट्या स्तरापर्यंत पोहोचणं. कारण एखादी व्यक्ती जी सगळ्या सुखांसोबत अनुभवती आहे त्याला ऍक्सेस आहे कुठली पण वर्कशॉप करण्याचा, परंतु ज्या व्यक्तीला खरंच ऍक्सेस नाहीये, म्हणजे अगदी आमच्याकडे ऍक्टर्स पासून तर धुणी भांडी करणारे लोकांपर्यंत सगळेजण येतात. पण मग असं जाणवतं की काही काही लोकांना ऍक्सेस नाहीये पण त्यांना दुखतं तर आहे, त्यांना पण आवश्यक आहे कारण त्यांना पण स्ट्रेस आहे. तर त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो? म्हणजे आतमधून मला जाणवतं की आमचं मिशन नेहमी आहे की हाऊ टू ब्रिंग स्माइल ऑन एव्हरी फेस. सबके चेहरे पर ऐसे मुस्कान लेकर आएंगे की कोई छीन नाही सकता. जनरली काय होतं की छोट्या छोट्या गोष्टी आपल्यासोबत होत असतात आणि जाणवतं की अरे काहीतरी कोणी बोललं तर आपला चेहरा पडतो किंवा काहीतरी परिस्थिती चेंज आली तर आपण आतमधून हललेलो असतो. पण ह्याच्यातून कसं आपण ओव्हरकम करू शकतो, ह्याच्यासाठी कसं काम केलं पाहिजे, आणि ह्याच्यासाठी वेगळं काही करायचं नाहीये. फक्त छोट्या छोट्या गोष्टींसोबत सजग होऊयात आणि छोटीशी टेक्निक्स करूयात, काही काही शिकूयात
नक्की याच्यासाठी 20 मिनिटं अर्धा तास देणं सगळ्यांना नक्कीच शक्य आहे. प्रतीश, तू कुठल्या कुठल्या राज्यात तू भेट दिली, कुठल्या कुठल्या देशात तू भेट दिली, आणि तुझे वर्कशॉप्स किंवा तुझे जे कार्यक्रम जे योगा संबंधित आहेत त्याबद्दलचा तुझा अनुभव काय आहे? ऍक्च्युली आपल्या भारतामध्ये एवढा मोठा देश आहे आणि जाणवतं की आपल्या भारतामध्ये एवढं पोटेन्शियल आहे की सगळ्यांनी करावं. त्यामुळे भारतामध्ये सगळ्या ठिकाणी आम्ही जाणवतो, म्हणजे आपल्याला आजकाल जाणवतं की योगाचा अभ्यास केला पाहिजे हे माहिती आहे, परंतु जेवढं सिन्सिअरली केलं पाहिजे त्याच्यामध्ये कुठे ना कुठेतरी कमी जाणवते. आणि म्हणजे डॉक्टरांनी सांगितल्यावरती जास्त सिरियसनेस येतो, और वेस्ट कडून काहीतरी आलं तर छान वाटतं ना, म्हणजे की मस्त हा योगा केलं पाहिजे. तर त्यामुळे साधारणतः तो भाग आणि तो ट्रेंड आहे. परंतु जेव्हा मी बाहेर बघतो की डिसीजेस वरती जेव्हा काम केलं जातं तर योगाला जास्त महत्त्व दिलं जातं. म्हणजे मी जेव्हा ट्रॅव्हल करतो दुबईमध्ये, तर तेव्हा जेव्हा मेंटल किंवा काही काही जे लोक आहेत की ज्यांना मेंटल इश्यूज आहेत, मग त्यांच्याकडे डायरेक्टली ऍक्सेस नसेल, पण डॉक्टरशी जेव्हा सांगितलं की तुम्हाला योगाचा अभ्यास केला पाहिजे तर त्यांना नक्कीच फायदा झाला. किंवा बाहेरच्या अजून नेपाळमध्ये आम्ही मस्त काम केलं आणि तिकडे खूप छान रिस्पॉन्स लोकांनी दिला की म्हणजे मी ऑनलाईन जेव्हा घेत होतो तेव्हा तर कितीतरी हजारो लोकांनी केलं, आणि जेव्हा मी व्हिजिट केलं तेव्हा लोकांचा अनुभव वेगळा होता की आतमधून एक छान आनंद चा अनुभूती नक्कीच होते थोडंसं काहीतरी केल्यावरती. आणि मला वाटतं की आपण वेगवेगळ्या भागापर्यंत पोहोचलं पाहिजे. म्हणजे पुण्यामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, गोव्यामध्ये नक्कीच आपल्याला काम करायचं आहे. आणि आम्ही वेगवेगळे वर्कशॉप्स पण गेलेले आहेत मागे पण वेगवेगळ्या लोकांसाठी, आणि इथून पुढे पण असं वेगवेगळ्या भारतामध्ये, म्हणजे आम्ही जनरली व्हिएतनाम असेल, दुबई असेल, नेपाळ असेल, सिंगापूर आहे, अशा वेगवेगळ्या ठिकाणी प्रयत्न करतोय की तिथे आपण सेटअप करण्याचा. आणि आमचे काही सेंटर्स पण आहेत जे तिकडे काम करतात. म्हणजे आमचे मोर दॅन 300 टीचर्स तर आहेत की जे वर्क करत आहेत वेगवेगळ्या ठिकाणामध्ये. म्हणजे US मध्ये आपले 10 टीचर्स वेगवेगळ्या भागांमध्ये काम करत आहेत, किंवा सिंगापूरमध्ये असेल, आयर्लंडमध्ये असेल, दुबईमध्ये कितीतरी टीचर्स आहेत. सो ह्या भागांमध्ये जिथे खरंच आवश्यकता नक्की आहे, म्हणजे आपण वसुदैव कुटुंबकम आपण जर म्हणत असू तर आपण व्हाय टू रिस्ट्रिक्ट ॲट वन प्लेस. म्हणजे पुण्यामध्ये मी नक्की काम करेल, मला आवडतं, परंतु मी तिथे रिस्ट्रिक्ट न राहता कसं माझा जास्तीत जास्त उपयोग, जसं माझ्या गुरूंकडून मला शिकायला मिळालं तर ते मी कसं पोहोचू शकेल, हीच फक्त एक जेन्युअनली करण्याची इच्छा, आणि त्यामुळे मी पोहोचतो. प्राजक्ता, कोविडच्या काळात, म्हणजे खरं म्हणजे योगाचा खरा प्रसार झाला तो कोविडच्याच काळात, कारण प्रत्येक जण आपल्या घरात डांबून बसलेलं कोविडमुळे. कोविडच्या काळात ऑनलाईन वर्गही खूप चाललेत. तर या कोविडच्या काळातला तुझा अनुभव काय आहे? स्वतःसोबतचा वेळ एकतर देता आला, त्यामुळे सेल्फ एक्सप्लोरेशन असेल, मेडिटेशन शिकणं असेल, अनेक जवळ मोर दॅन 10 कोर्स मी स्वतः ऑनलाईन शिकले किंवा वेगवेगळं परसिव्ह केलं. आणि गिव्हिंग ट्रीटमेंट ऑनलाईन हे इमॅजिनच नव्हतं केलं. ओके. नॉर्मल योगा क्लास ठीक आहे, पण प्रत्यक्षात अशी जेव्हा वेळ आली की एक व्यक्ती मुंबईवर नाही, जी येऊ शकत नाही, जिचा खांदा दुखतोय, आणि मला फोन आला की मला नाही येता येते, पण मला झोपताच येत नाही कुशीवर, फ्रोझन शोल्डर झालाय, मला झोपता येत नाही, मी काय करू? म्हटलं मी इथे बसून मी काय सांगू तुम्हाला, आणि जे मी प्रत्यक्ष हाताने दाखवणं वेगळं. इट्स लाईक आस्किंग की मसाज ऑनलाईन करू शकाल का, तसा प्रश्न वाटला मला की मी थेरपी कशी ऑनलाईन देऊ. सो या प्रश्नाने ती सुरुवात झाली. मग जाणवलं की म्हटलं प्रयोग करून बघायला हरकत नाही, करू शकतो. अँड देन शी स्टार्टेड. केले आम्ही 5 सेशनमध्ये. तिला म्हटली मला झोपता येते बाई, तिच्यासाठी इट वॉज ब्लेसिंग. सो मला असं वाटतं निदान 4 हे ब्लेसिंग दिलेत देवाने आपल्याला, आणि दॅट मीन्स वी आर फिट. सो त्यातली एक झोप आहे, दुसरा आहार आहे, भूक नीट लागत नाही अनेक लोकांना, तहान लागत नाही, आणि पोट साफ होत नाही. सो हे 4 असेल तर यू आर ओके, परफेक्ट. प्रतीश, एक गोष्ट म्हणजे योगा हा जो विषय आहे, म्हणजे केंद्रात जेव्हा भाजपचं सरकार आलं, मोदींचं सरकार आलं, त्यावेळेला त्यांनी स्पेशल आयुष हे मंत्रालय सुरू केलं, आणि त्या अंडर योगा, आयुर्वेद याचा मोठ्या प्रमाणात प्रचार आणि प्रसार हा देशभरात सुरू झाला. तुझा ॲज अ यंग प्रोफेशनल, योगा प्रोफेशनल, 2014 पूर्वीचा प्रतीश आणि 2014 नंतरचा प्रतीश, याच्यातला नेमका फरक तुला कसा काय जाणवला? म्हणजे त्यावेळच्या सरकारचं योगाकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि आताच्या सरकारचं योगाकडे बघण्याचा दृष्टिकोन, याच्यात नेमका काय फरक आणि त्याचा काय फायदा नेमका झालाय देशाला? नक्कीच आता सगळ्यात जास्त आवश्यकता आहे यंग, कारण आपण जसं म्हणतो आपला भारत देश हा जो आहे तो यंग
लोकांनी भरभरून आहे बरोबर. आणि जाणवतं की किती पोटेन्शियल आहे. आणि ज्या परिस्थितीमध्ये किंवा ज्या आपण बॉलिवूड मूवीज असतील किंवा ज्याचा इन्फ्लुएन्स जनरल यंगस्टर्सवरती होतो तो आहे ड्रग्स, तो आहे बाकी वेगवेगळ्या पदार्थ जे कन्झ्युम करतात, जे केले नाही पाहिजे, त्यांना पण माहिती आहे, पण कुठे ना कुठे त्यांचा इन्फ्लुएन्स होतो आहे. परंतु मला शिफ्ट तो नक्की जाणवतं की कुठे ना कुठेतरी त्यांना हा जर अवेअरनेस 2014 नंतर असेल की थोडंसं काही ना काही त्यांच्या कानावरती पडतं किंवा त्यांच्यामध्ये काहीतरी परिवर्तन होतंय, हे नक्कीच झालं पाहिजे. आणि ते दिसतंय. मला जाणवतं की बरेचसे लोक आहेत की जे मला भेटतात, म्हणजे सुसाइडल टेंडन्सीज असतील, कितीतरी लोक आहेत की जे मला भेटतात की आम्ही वर्कशॉप केलं आणि आम्ही ऍक्च्युली सुसाईड करणार होतो, की एवढं डिप्रेस्ड आम्हाला जाणवत होतं. तर त्याचा तो अवेअरनेस नक्कीच लोकांपर्यंत पोहोचलाय आणि ह्याच्यावरती काम करणं खूप महत्त्वाचं आहे. आणि हा इनिशिएटिव्ह जाणवतं की थोडासा अजून जास्त लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे आणि अजून जास्त काम करणं अपेक्षित आहे, कारण योगा टीचरची गरज जास्त आहे. आपण खूप कमी आहोत आणि चांगल्या योगा टीचरची गरज जास्त आहे. म्हणजे शिकवणं फक्त लिमिटेड लोकांपुरतं नाही, तर चांगलं प्रोफेशनली कसं करूया. तर अजून म्हणजे मी नक्कीच मोदी सरकार असेल आणि त्यांना धन्यवाद तर नक्कीच आहेत, परंतु जास्तीत जास्त प्रोफेशनल अजून तयार व्हावेत आणि ह्या देशासाठी किंवा जगासाठी. कारण भारताचं मूळ जे आहे ते योगाने आपण जाणवतं. म्हणजे आपण जर बघितलं तर जपान असेल तर ते डिसिप्लिन असेल किंवा जर्मनी असेल तर टेक्नॉलॉजी असेल, तर भारत देश जो आहे तो योगाच्या नावाने आपण जाणतो किंवा बघतो की त्याच्या नावाने पॉप्युलर आहे. तर आपण त्याच्यावरती कशा पद्धतीने अजून योगाला प्रमोट करू शकतो आणि जाणवतंय. प्राजक्ता, आजच्या या गप्पा गोष्टी कार्यक्रमात मला शेवटी तुझा एक संदेश पाहिजे. ॲज अ यंग योगा प्रोफेशनल तू आमच्या गोयकार प्रेक्षकांना काय संदेश देणार आहे? ॲटलिस्ट लर्न द बॉडी अवेअरनेस. म्हणजे आपल्याला माहितीच नाही आपल्या शरीरात काय काय असतं. सो प्रॅक्टिकली शक्य नाही आहे प्रत्येक मसल जाणून घेणं आणि शरीरातलं हाड किंवा एव्हरी ऑर्गन, पण निदान माझ्या शरीरात काय घडतंय किंवा मी अवेअर आहे का. कारण शेवटी योग म्हणजे नुसतं आसन अभ्यास नाही आहे. हे पण आपल्याला डेफिनेशननुसार माहिती आहे की इट्स अ युनियन ऑफ बॉडी, माइंड अँड ब्रेथ अँड सोल. पण प्रत्यक्ष जीवनात मला हे अनुभवताना मी किती सजग आहे आणि सजगता म्हणजे काय. सो ॲटलिस्ट यासाठी स्वतःला गुरु असेल, एक गाईड असेल तर त्याची मदत लागते सुरुवातीला. तो स्वतःचाच प्रवास आहे, अंतरप्रवास आहे, पण बाह्य मदत घेणं नक्की गरजेचं वाटतं एका टप्प्यावर आणि ती घेतलीही पाहिजे. कारण स्वतःचे यूट्यूबवर बघून आसनं अभ्यास करून माना बिघडून घेतलेले लोकही येतात की मी शिकलो आणि असं सगळं झालं तर मी आता काय करू. सो असं कशावरही डिपेंड न राहता ट्रेनिंग घेऊन स्वतःचा अभ्यास करून स्वतः अवेअर राहून मला कसं करता येईल आणि मी स्वतः कसा नीट राहू. जर मी स्वतः नीट राहिलो तर मी उपयोगी आहे. तर योग हा उपयोगी बनवतो आणि निरुपयोगी माणसासाठी इतर लोक आहेत, पण उपयोगी माणूस जर असेल तर तो समाजासाठी हितकारक राहील, स्वतःसाठी आणि इतरांसाठी. खूप चांगला संदेश दिला प्रतीश. तू प्रोफेशनल यंग योगा प्रॅक्टिशनर आहे. आज तू ज्या भूमीत आहे ती भूमी अलीकडच्या काळात भोगभूमी म्हणून त्याला प्रचिती आली आहे. आणि या भोगभूमीत आज जर पर्यटक कशासाठी येतात तर ते एन्जॉय करण्यासाठी येतात. मग त्याच्यात सगळ्या गोष्टी आल्या. तर ह्या भोगभूमीला म्हणजे खरं म्हणजे गोवा ही देवभूमी. इथं प्रत्येक पावला पावलाला तुला मंदिरं सापडतील, चर्ची सापडतील, मशिदी सापडतील, पावला पावलाला बारीक सारीक तुला देवालय सापडतील. पण या देवभूमीचं परिवर्तन आज भोगभूमीत झालेलं आहे. आणि या भोगभूमीत आज प्रत्येकाला पाहिजे आहे ती मनाची शांतता आणि आरोग्याचं निरोगीपण. एक यंग योगा प्रॅक्टिशनर आज तू गोव्यात खरं म्हणजे तू पर्यटनासाठी आला होता, परंतु पर्यटक आणि योगा प्रॅक्टिशनर म्हणून तू गोयकार यंग जनरेशनला काय संदेश देणार? मला असं वाटतं की ह्याच्यासाठी काही वेगळं करण्याची आवश्यकता नाही आहे. असं नाही की आपण काहीतरी खूप वेगळा वेळ काढून केलं पाहिजे, पण स्वतः करता थोडंसं. म्हणजे आपण जर बघितलं ना भोगभूमी जसं तुम्ही सांगितलं तर प्रत्येक व्यक्ती हेच शोधण्याचा प्रयत्न करतोय की मला मजा आली पाहिजे, पण मजा येणं म्हणजे आतमध्ये शांतता जाणवली पाहिजे. हेच अल्टिमेटली आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही कुठली पण गोष्ट करा, अल्टिमेटली आपल्याला काय असतं, आपण जेव्हा बोलतो मजा आना चाहिए, मजा आली का, अल्टिमेटली हेच असतं. पण त्याच्या पाठीमागे अजून जर बघितलं तर
आतमध्ये शांतता जाणवते का हेच आपण शोधत असतो. मग ह्याच्याकरता फक्त बाह्य गोष्टींवरती काम करणं हे अल्टिमेट नसेल. करा, आवश्यकता नक्की जाणवेल, कारण आपल्याला एवढे क्रेविंग्स आहेत तर केलं पाहिजे. परंतु दुसऱ्या गोष्टी आहे की थोडासा वेळ स्वतः करता, म्हणजे 20 मिनिट्स, मी नेहमी म्हणतो 20 मिनिट्स स्वतः करता काढलेच पाहिजे प्रत्येकाने. आणि थोडंसं जास्त काम असेल तर 30 मिनिट्स पण करू शकतो. आणि थोडासा वेळ नक्की जेव्हा देऊ, आपण जेव्हा काम करतो तेव्हा मोस्टली आपण दुसऱ्यांसाठी काम करतो. तुम्ही जर बघितलं, आपण इथे ऑफिसमध्ये आहोत, दुसऱ्यांसाठी करतोय, घरात आहे फॅमिलीसाठी करतोय, परंतु स्वतः करता कधी बघितलं नाही. तर ऍटलिस्ट अर्धा तास 24 तासांमध्ये स्वतः करता काढू शकतो. तर हेच मला वाटतं की अर्धा तास हा स्वतःसाठी, मग 23 तास सगळ्यांसाठी आहे. हाच नक्कीच प्रत्येकाच्या चेहऱ्यावरती हास्य निर्माण करण्याचं ध्येय प्रतीश आणि प्राजक्ताने ठेवलंय, आणि हे ध्येय ठेवूनच आज योगा या फील्डमध्ये ते दोघेही काम करत आहेत. संत सोयरोबानाथ अंबियांनी म्हटलंय की अंतरीचा ज्ञानदिवा मालवू नको रे. जसं आता प्रतीशनं सांगितलं की प्रत्येकाला काहीतरी सॅटिस्फॅक्शन मिळण्यासाठी प्रत्येक जण इथं काम करतोय, धडपडतोय. मग या भोगभूमीत येऊन आपल्याला कुठल्या गोष्टीत सॅटिस्फॅक्शन मिळणार? दारू पिऊन सॅटिस्फॅक्शन मिळणार, ड्रग्स घेऊन सॅटिस्फॅक्शन मिळणार, फिरून सॅटिस्फॅक्शन मिळणार, की शांत मेडिटेशन करून योगा करून सॅटिस्फॅक्शन मिळणार? कुठल्या गोष्टीचं सॅटिस्फॅक्शन महत्त्वाचं आहे हे नेमकं ओळखून त्या दृष्टीनं प्रत्येकानं स्वतःचं जीवन समृद्ध करणं गरजेचं आहे. तुम्ही बाह्य गोष्टीमध्ये जर सॅटिस्फॅक्शन मिळवण्यातच जर धन्यता मानत असाल तर मग ती धोक्याची घंटाच असेल. मग शेवटी सगळं फिरून तुम्हाला योगाकडे यावं लागणार आहे. आणि ज्या योगाच्या ओळखीमुळे आपला देश ओळखला जातो, त्याच योगाचं भविष्य हे खूप उज्ज्वल आहे, हे आम्हाला या 2 तरुण योगा प्रॅक्टिशनरच्या अनुभवातून स्पष्टपणे दिसून आलंय. राज्यात, देशात जे भाजपचं सरकार आहे, त्या भाजपच्या सरकारनं आयुष मंत्रालय, विशेष आयुष मंत्रालय स्थापन करून आयुर्वेदा, योगा या सगळ्या गोष्टींना प्रोत्साहन देण्याचं काम सुरू केलेलं आहे. जागृतीही मोठ्या प्रमाणात सुरू झालेली आहे. जसं त्या दोघांनाही सांगितलं की आजचं यंग जनरेशन हे कुठेतरी हेल्थ कॉन्शियस व्हायला लागलंय. त्यांनाही वाटतंय की आपल्याला काही गोष्टीबाबत खबरदारी घेणं भाग आहे. आपल्या सध्याच्या प्रोफेशनल लाईफमध्ये स्ट्रेस हा खूप मोठ्या प्रमाणात वाढतोय, ताणतणाव मोठ्या प्रमाणात वाढतोय, फिजिकल ॲक्टिव्हिटीज मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. तर या सगळ्या गोष्टीपासून आपल्याला जर निवांतपणा पाहिजे किंवा आपल्याला जर आराम पाहिजे तर त्यासाठी योगा हा निश्चितच एक चांगला पर्याय ठरू शकतो. आणि जसं प्रतीशनं सांगितलं की तुम्ही दिवसातनं 20 मिनिटं किंवा अर्धा तास जरी दिलात तरी तुम्ही स्वतःच्या आरोग्याच्या आणि मानसिक दृष्टीनं खूप मोठं योगदान तुम्ही स्वतःलाच देऊ शकता. तुम्ही जर निरोगी असाल तरच तुमचं कुटुंब, हे राज्य आणि हा देश निरोगी बनू शकेल. मला वाटतं पर्यटनासाठी प्रतीश आणि प्राजक्ता गोव्यात आले होते. सुदैवाने आमची भेट झाली आणि त्या भेटीतून या चांगल्या आणि सुंदर अशा गप्पा गोष्टी इथं या ठिकाणी घडून आल्या. आणि आमच्या प्रेक्षकांना या गप्पा गोष्टी निश्चितच आवडल्या असणार. आणि आजच्या या मुलाखतीतून उद्यापासून, उद्या हा कधी येत नाही, आजपासून, उद्या हा कधीच येत नसतो, त्यामुळे आजपासून आमचा गोयकार प्रेक्षक नक्कीच ठरवणार की मी सुरुवात एक 15-20 मिनिटांना नक्कीच करणार आणि मग त्याचं परिवर्तन अर्ध्या तासातही होणार, पण मी निरोगी बनणार आणि मी योगाचा ध्यास, योगाचा अभ्यास करणार. प्रतीश, प्राजक्ता, खूप चांगलं वाटलं तुमच्याशी गप्पा गोष्टी करून. खरं म्हणजे योगा म्हणजे हा सिरियस विषय. योगा म्हटल्यानंतर आपल्याला समोर डोळ्यासमोर दिसतो तो ध्यान धरून बसलेला कोणीतरी व्यक्ती, पण तुमच्यासारखे यंग एनर्जेटिक माणसं जेव्हा या फील्डमध्ये अशा पद्धतीनं प्रामाणिकपणे काम करतायत, मला वाटतं नक्कीच योगाचं भवितव्यही उज्ज्वल आहे आणि आपल्या भारत देशाच्या यंग जनरेशनचंही भवितव्य उज्ज्वल आहे, एवढंच मी सांगेन. आणि आजच्या या गप्पा गोष्टीच्या कार्यक्रमाचा आपण इथेच समारोप घेऊया. खूप खूप धन्यवाद.